सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 15 एप्रिल 2026. पॉवर्ड बाय अँबिशन सायन्स अकॅडमी सातारा. पेट्रोल 18, डिझेल 35 रुपयांनी महागणार. इंधन महागाई पुढ्यात. 5 राज्यातील निवडणुकीनंतर वाढू शकतात दर. कच्च्या तेलाच्या वाढती किमतींमुळे पेट्रोल 18 रुपये आणि डिझेल 35 रुपये प्रति लिटर पर्यंत महाग होऊ शकते. विदेशी ब्रोकरेज फर्म मॅक्वेरीच्या अहवालात म्हटले आहे की कच्चे तेल महाग असूनही देशात पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर आहेत. त्यामुळे कंपन्यांना नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत पश्चिम बंगालसह 5 राज्यांमध्ये निवडणुका संपल्यानंतर कंपन्या दर वाढवू शकतात. शंभूराज देसाईंनी कोरेगाव घातले लक्ष. एकनाथ शिंदेंचाही बर्गेंना मोलाचा सल्ला. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत बहुमत मिळवून भाजपाने केलेल्या तोडफोडीच्या राजकारणात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता मिळवता आले नाही. अध्यक्ष उपाध्यक्ष निवडून झालेली धक्काबुक्की यामुळे पालकमंत्री शंभूराज देसाई हे कमालीचे दुखावले गेले आहेत. या सर्व प्रकरणात कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांची भूमिका एक कळीची राहिलेली आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कोरेगावमध्ये लक्ष घातले असून नवीन पर्यायाची चाचपणी सुरू केल्याचे घडामोडींवरून दिसून येत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ फत्तेसिंग बर्गे यांनी दरे येथील निवासाने घेतलेली सध्याच्या भेटी सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. एसटीच्या प्रत्येक तिकिटामागे 2 रुपये स्वच्छता अधिभार 15 एप्रिल पासून अंमलबजावणी होणार. एसटीने प्रवास करणाऱ्यांना आता अधिक रुपये मोजावे लागणार आहेत. एसटी महामंडळाने सुट्टीचा हंगाम लक्षात घेता प्रवाशांवर 10% हंगामी भाडेवाढीसह प्रति मागे 2 रुपयाचा स्वच्छता अधिभार घेण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारपासून दिनांक 15 एप्रिल पासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 11वीची प्रवेश प्रक्रिया यंदाही ऑनलाईनच. विद्यार्थ्यांना कागदपत्रे तयार ठेवा. ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे यावर्षी राज्यातील सर्व कनिष्ठ विद्यालयांमध्ये 11वी प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया अधिकृत पोर्टलवर दिनांक 10 एप्रिल पासून सुरू झाली आहे. 10वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अर्जाचा पुढील भाग भरता येणार आहे. रायगाव फाटा तालुका सातारा येथे आगीचे तांडव. जनरेटरच्या बिघाडामुळे पीव्हीसी पाईप जळून खाक. सातारा तालुक्यातील रायगाव फाटा ढगेवाडी येथे एका भीषण आगीची घटना घडली आहे. दादा पाटील फरंदे यांच्या मालकीच्या गोडाऊन शेजारील मोकळ्या जागेत ही आग लागली. ही जागा त्यांनी एमपी इंजिनिअरिंग यांच्या प्लांटसाठी भाड्याने दिली असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पीव्हीसी पाईपचा साठा करण्यात आला होता. घटनेच्या वेळी प्लांटमधील जनरेटरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे ठिणगी उडून आग लागली. ही आग जवळच असलेल्या पाईपच्या साठ्यापर्यंत पोहोचल्याने क्षणात तिने रौद्रूप धारण केले. आगीची तीव्रता इतकी मोठी होती की त्यामध्ये सर्व पाईप जळून खाक झाल्या. विनापरवाना डीजे वाजवल्याप्रकरणी आरळे तालुका सातारा येथील तिघांवर गुन्हा. आरळे तालुका सातारा येथे विनापरवाना डीजे लावल्याप्रकरणी तिघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संजय कदम, सूरज वाघमळे, पियुष कदम तिघे राहणार आरळे यांच्या विरुद्ध पोलीस संदीप पांडे यांनी तक्रार दिली आहे. देवीच्या मंदिराजवळ कोणतीही परवानगी न घेता मोठ्या आवाजात डीजे लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 12 एप्रिल रोजी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सातारा बसस्थानकातील पोलीस चौकीसमोरून दुचाकीची चोरी. सातारा बसस्थानकातील पोलीस चौकीसमोरून अज्ञात चोरट्यांनी मोटरसायकल चोरून नेली. सचिन राजू लबडे वय 38 राहणार प्रतापसिंह नगर सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सचिन लबडे पेपर विक्रेते असून त्यांची मोटरसायकल कुणीतरी अज्ञात चोरट्याने सातारा बसस्थानकातील पोलीस चौकीसमोरून चोरून नेली आहे. पुसेसावळी तालुका खटाव येथे 2 मशीनची चोरी. खटाव तालुक्यातील पुसेसावळी परिसरात 2 मशीनची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात औंध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 3 संशयितांना ताब्यात घेतले असून 2 संशयित फरार आहेत. फिर्यादी संदीप विठ्ठल माने राहणार मांडवे शिवार पुसेसावळी यांच्या मालकीच्या 2 मशीनची गोट्याच्या बाहेर बनवल्यानंतर चोरी झाली होती. 7 एप्रिल रोजी रात्री 10 ते सकाळी 8 या कालावधीत ही चोरी झाली होती. दिनांक 12 एप्रिल रोजी औंध पोलीस ठाण्यात त्यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवम लहूकुमार पवार वय 20, विकास रामदास जट्टार वय 26 दोघेही राहणार जायगाव तालुका खटाव आणि प्रसाद भानुदास जाधव वय 20 राहणार बेलवाडी तालुका कोरेगाव या 3 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रणसिंगवाडी तालुका खटाव येथे कडब्याची 1800 पेंड्याची गंज जळून खाक. रणसिंगवाडी तालुका खटाव येथील शेतकरी उदय राजाराम घाडगे यांनी पशुधनाच्या चाऱ्यासाठी मारणा व ज्वारीच्या कडब्याची गंज लावली होती. सोमवारी दुपारी 1:30च्या सुमारास अचानक आग लागून ही संपूर्ण गंज जळून खाक झाली. यामध्ये जवळपास 1800 पेंडी कडबा जळाला असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सध्या टंचाईमुळे पशुधनाच्या चाऱ्याचे दर गगनाला भिडले असून कडब्याच्या एका पेंडीचा दर 50 ते 60 रुपये असा आहे. कडब्याचे दर जास्त असल्याने पशुपालक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यातच झालेल्या घटनेमुळे घाडगे यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. आता काश्मीरमधील सफरचंद पसरणीत प्रगतशील शेतकरी राजेंद्र बिलारे यांचा यशस्वी प्रयोग. इच्छुक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार. काश्मीर सारख्या थंड प्रदेशात मोठ्या प्रमाणात लागवड होणारे सफरचंद आता वायुतर्गातील पसरणी येथे भरताना दिसत आहे. येथील शेतकरी राजेंद्र बिलारे यांनी आपल्या शेतातील सफरचंदाची लागवड करून शेती क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या प्रयोगामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचे सांगड घालत बिलारे यांनी सेंद्रिय पद्धतीने सफरचंद बाग उभारली आहे. सुरुवातीला हा प्रयोग करण्यासाठी आश्चर्याचा विषय ठरला होता. मात्र हवामानाचा अभ्यास, योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण मेहनतीमुळे
त्यांच्या शेतातील सफरचंदाची झाडे आज जोमाने वाढलेली दिसून येत आहेत. झाडांना चांगला फुलोर आणि फळधारणा होत असून आगामी काळात चांगल्या उत्पादनाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देऊन आधुनिक किफायतशीर शेतीकडे वळणे आवश्यक आहे. मी सेंद्रिय सफरचंद बाग लावली असून एकदा लागवड केल्यावर ही रोपे 50 वर्ष उत्पन्न देणार आहे. आमच्याकडे सफरचंदाची रोपे उपलब्ध असून इच्छुक शेतकऱ्यांनी संपूर्ण मार्गदर्शन केले जाईल, अशी माहिती राजेंद्र विलारे यांनी दिली आहे. अँबिशन सायन्स अकॅडमी सातारा, सायंटिफिक वे ऑफ सक्सेस. 11-12 सायन्स, नीट, जेई, एमएसटी, सीईटी, सीबीएसई, एचएससी क्रॅश कोर्स शिकवण्याचे साताऱ्यातील योग्य ठिकाण. संपर्क 95-1856-8168. मेड इन सातारा बॅच. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅच. संपर्क 95-94-415-115. ललित टेलर्स, लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण. पवई नाका, सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.